Namaste everyone. The next writing skill is report writing. Writing details about any incident happened in the past. त्याला आपण रिपोर्ट म्हणतो, मराठीत याला अहवाल म्हणतात. की एखादा इन्सिडंट, एखादा प्रसंग, एखादी गोष्ट, एखादं फंक्शन जे घडून गेलेलं आहे, तर ते कसं घडलं, कधी घडलं, कशानंतर कसं झालं, हे जे सांगायचं असतं आपल्याला, तर याला आपण रिपोर्ट रायटिंग असं म्हणतो. तर रिपोर्टचे दोन प्रकार आहेत. एक प्रोग्राम किंवा फंक्शन जो असतो आपण, किंवा डे सेलिब्रेशन्स असतात त्याचे रिपोर्ट, जे की आपल्याला मॅगझिनमध्ये वगैरे द्यायचे असतात, किंवा शालेय जे मासिक असतं निघतं हस्तलिखित वगैरे, तर त्यामध्ये आपल्याला विशिष्ट असे तयार करायचा असतो रिपोर्ट, अहवाल. तर त्याला आपण रिपोर्ट रायटिंग म्हणतो. दुसरा रिपोर्ट म्हणजे काय, न्यूजपेपर रिपोर्ट, ज्याला बातमी असं आपण म्हणतो. बातमी, न्यूजपेपर रिपोर्ट किंवा न्यूज रायटिंग असं पण ह्याला म्हटलं जातं. तर रिपोर्ट रायटिंगमध्ये हे दोन्ही प्रकार मी एकत्रच या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर 10th जो रिपोर्ट आहे स्टेट बोर्डला, तर त्यामध्ये हे फंक्शन्स जे असतात झालेले आणि डे सेलिब्रेशन्स जे असतात, तर त्याचे रिपोर्ट्स लिहायला येतात. जसं की एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसला व्हिजिट दिली आहे त्याचा रिपोर्ट असेल, किंवा एखादं प्रोग्राम डे सेलिब्रेशन झालेला आहे, एन्व्हायरमेंट डे आहे, स्पोर्ट डे आहे, किंवा एखादं एक्झिबिशन आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट, त्याला व्हिजिट केलं आहे आपण. ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि त्याला व्हिजिट केलं आणि तिथे काय काय झालेलं आहे, तर हे रिपोर्ट असं पण हा रिपोर्ट आहे, हा 10th स्टेट बोर्डला आहे. आणि न्यूजपेपर न्यूज रायटिंग जे आहे, तर स्टेट बोर्डचं जे 12thचं होतं मागचं 5 सिलेबस त्याच्यामध्ये होतं. आणि आता न्यूजपेपर रिपोर्ट हे 10thला आहेच आहे स्टेट बोर्डला, पण ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे, 10th स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियम, त्यांच्यासाठी हा न्यूजपेपर रिपोर्ट आहे. आणि एरवी CBSEला 8th किंवा 9th स्टँडर्डलाच न्यूजपेपर रिपोर्ट आहे. आता बघूया आपण आणि मग वन बाय वन डिस्कस करूया की याची लँग्वेज कशी आहे. याची लँग्वेज आपल्याला जे ठेवायची आहे ती फॉर्मल, ऑफिशियल आणि स्ट्रेट फॉरवर्ड ठेवायची आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कोटेशन्स नसतात, फॅक्च्युअल असतं हे, म्हणजे जे आहे जसं झाले तसंच आपल्याला लिहायचं आहे. त्यामध्ये एक्सप्रेशन नाही आहेत, कोटेशन नाही आहे, स्लोगन वगैरे अशा काही गोष्टी याच्यामध्ये नसतात. ॲन्सर्स ऑफ व्हॉट, व्हॅन, व्हेअर, हाऊ, विथ हुम, फॉर हुम, सगळे जे WH वर्ड्स आहेत ह्या सगळ्यांची ॲन्सर्स म्हणजे हे रिपोर्ट रायटिंग असतं. व्हॉट म्हणजे कोणता प्रोग्राम आहे, कधी झाला, कुठे झाला, कसा सेलिब्रेट झाला, कोणासोबत झाला, कोणासाठी हा सेलिब्रेट केला गेला वगैरे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिली की आपल्याला रिपोर्ट रायटिंग लक्षात येतं, किंवा ते काही विसरणार नाही जर आपण लिहित असू तर. रिपोर्ट इज फॅक्च्युअल नॉट इमॅजिनरी, याच्यामध्ये कुठेही इमॅजिनेशनला स्कोप नाही आहे. आपल्याला जे झालंय, घडलंय जसं तसंच आपल्याला लिहायचं असतं. याचं फॉर्मॅट कसं असतं, तर याच्यामध्ये टायटल द्यायचं असतं आपल्याला की रिपोर्ट ऑन इंडिपेंडन्स डे, रिपोर्ट ऑन बुक फेअर वगैरे, या पद्धतीने इथं आपल्याला हेडिंग द्यायचं असतं. आणि जर न्यूजपेपर रिपोर्ट असेल तर त्यालासुद्धा आपल्याला काय करावं लागतं, न्यूजचं हेडिंग तयार करावं लागतं. जसं की एखादा न्यूज आहे तर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन चंपावती विद्यालय विथ हॅपीनेस, किंवा विथ जॉयफुल एन्व्हायरमेंट, किंवा इन जॉयफुल एन्व्हायरमेंट, अशा पद्धतीचं टायटल आपल्याला द्यावं लागतं. न्यूजपेपर रिपोर्ट असला तरी टायटल द्यायचं आहे, पण ते बातमीसारखं द्यायचं असतं, सेंटेन्ससारखं. आणि जर दुसरा रिपोर्ट असेल जो फंक्शन, आपल्या एखाद्या फंक्शनवर, प्रोग्रामवर असेल, तर त्याचं नुसतं हेडिंग द्यायचं आहे की व्हिजिट टू शिवनेरी फोर्ट वगैरे, या पद्धतीने. फर्स्ट पॅराग्राफ जो असतो तो व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, विथ हुम, फॉर हुम, म्हणजे कोणता प्रोग्राम, कधी, कसा, कुठे, कोणासोबत घडला, हे लिहायचं आहे. मग न्यूज जरी असेल तरी पण आपल्याला याच प्रश्नांची उत्तरं पहिल्या पॅराग्राफमध्ये द्यायची असतात. म्हणजे थोडक्यामध्ये समजा जर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट झाला तर चंपावती विद्यालयात झाला 15 ऑगस्टला, मॉर्निंगला झाला आहे, इन द प्रेझेन्स ऑफ कोण, समजा डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्या उपस्थितीमध्ये झाला, या पद्धतीने आपल्याला ते लिहावं लागतं. यासाठी आपण न्यूजपेपरमधल्या थोड्या बातम्या आहेत ना, इंग्लिश न्यूजपेपर किंवा मराठी, तर दोन्ही आपण वाचन केलं की आपल्याला ही आयडिया येऊन जाईल. सेकंड पॅराग्राफ म्हणजे डिटेल्स विथ सिक्वेन्स, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्स द्यायचा आहे की सुरुवात कशापासून झाली, त्यानंतर काय झालं, मग नंतर कोणते प्रोग्राम झाले, मग त्यांचं प्रेझेंटेशन कोणाकोणाचं होतं, स्पीच कोणाचे झाले, आणि एंड कसा झाला कार्यक्रमाचा, याच्यामधले काही 1-2 काही वैशिष्ट्ये जे आहेत, तर हे पण आपल्याला या ठिकाणी देता येतात. आणि थर्ड पॅरा जो आहे तो रिमेनिंग डिटेल्स म्हणजे काय आहे की समजा काही त्याच्यामधले राहिले असतील, समजा न्यूज असेल, ॲक्सिडेंट न्यूज, तर शेवटचं काय करावं लागतं या ठिकाणी की पोलीस अजून अधिक तपास करत आहेत वगैरे, असं लिहावं लागतं आपल्याला.
त्या पद्धतीने. बाकी थर्ड पॅरा इकडे लिहायची गरज नसते, किंवा आपण याचाच थर्ड पॅरा केला, याच्यामधलं शेवटचे 2 जे आहे, प्रोग्राम एंडेड विथ वंदे मातरम वगैरे या पद्धतीने, तरी पण आपल्याला ते चालू शकतं. आता न्यूजपेपर रिपोर्ट आणि न्यूज रायटिंग याचं फॉर्मॅट कसं असतं तर हे सांगते. ह्या फॉर्मॅटमध्ये काय आहे, हेडलाईन एक असते, म्हणजे जसं की मी आत्ता म्हणलं की इंडिया डिफेटेड पाकिस्तान अशा पद्धतीचे असेल, ही स्पोर्ट न्यूज आहे. त्यानंतर डेटलाईन इथं लिहावं लागतं आपल्याला, बाय स्टाफ रिपोर्टर, बाय आवर स्टाफ रिपोर्टर वगैरे असं आपण लिहू शकतो. डेटलाईन लिहावं लागते, म्हणजे डेट समजा मार्च 3, 2025 किंवा जानेवारी 4, 2025 असे डेटलाईन लिहायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मग आता इथं लिहून दाखवले मी की इंडिया डिफेटेड पाकिस्तान बाय अवर स्टाफ रिपोर्टर मुंबई मे 23 या पद्धतीने आपण त्याची हे लिहायचं आहे. आणि मग आपण काय करू शकतो, 3 पॅराग्राफमध्ये ही पूर्ण न्यूज लिहायची आहे. सब्जेक्ट कोणते असतील तर समजा न्यूजपेपर जे असतात तर किंवा न्यूज रिपोर्ट आहे तर त्यामध्ये एक तर ॲक्सिडेंट न्यूज असतात, स्पोर्ट न्यूज असतात, फ्लड म्हणजे पूर आलेल्यानंतर किंवा हेवी रेनफॉल याचे न्यूज असतात, ड्रॉट म्हणजे दुष्काळ याच्या न्यूज असतात, किंवा फेमिन पण म्हणतात, फेमिन किंवा ड्रॉट. स्ट्राईक न्यूज असतात, संपावर कोण गेलं आहे का, किंवा बँक ऑफिशियल्स ऑन स्ट्राईक वगैरे या पद्धतीने. सेलिब्रेशन न्यूज असतात, सेलिब्रेट झालंय कुठे कोणत्या गोष्टी त्याच्या न्यूज. त्यानंतर काही जनरल न्यूज असतात. तर यामधल्या जे ह्या प्रत्येक प्रकारची एक एक न्यूजचं आपण थोडं प्रिपरेशन केलं ना की मग आपल्याला कुठली न्यूज लिहिता येते. आता जसं की एक्झाम्पल यामध्ये हेडलाईन कशी लिहायची किंवा हेडिंग कसं लिहायचं आपल्याला, तर 120 किल्ड इन ट्रेन ॲक्सिडेंट किंवा ट्रेन क्रॅश किंवा बस ॲक्सिडेंट किंवा 2 व्हीलर ॲक्सिडेंट, असं काही आपण ट्रक ॲक्सिडेंट असं लिहू शकतो. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली दिलेला असतो सब्जेक्ट, त्याच्यावरनं आपण ही हेडलाईन तयार करायची असते. 2 किल्ड इन रोड ॲक्सिडेंट, 9 किल्ड इन बस ट्रक ॲक्सिडेंट या पद्धतीने. आता अजूनही काही आपण बघणार आहेत, पण यामध्ये लक्षात ठेवायचं की पास्ट टेन्सच यूज करायचं, कारण न्यूज ही काय आहे, आपल्याला एखादी गोष्ट झाल्यानंतर आपल्याला ती लिहायची आहे रिपोर्टमध्ये किंवा त्याचे न्यूज तयार करायची. बातमी केव्हा होते, जेव्हा एखादी गोष्ट घडून गेल्यावर, म्हणून आपल्याला पास्ट टेन्समध्येच ती लिहायची आहे. इंडिया डिफिटेड पाकिस्तान, इंडिया वॉन बाय 50 रन्स, थ्रिलर व्हिक्टरी बाय इंडिया या पद्धतीच्या स्पोर्ट न्यूज. आता आपल्याला हे इन क्रिकेट, इन फुटबॉल, इन हॉकी असं काही आपल्याला लिहिता येईल. हिस्टॉरिकल व्हिक्टरी ओव्हर कोणतं एखाद्या कंट्रीचं नाव असेल, इंडिया विन्स एशिया कप इन हॉकी किंवा काय असेल ते. टीचर्स ऑन वन डे स्ट्राईक, बँक वर्कर्स ऑन वन डे स्ट्राईक, हेवी रेन्स डिस्टर्ब नॉर्मल लाईफ या पद्धतीने. 2 किल्ड इन क्लाउड बर्स्ट, ढगफुटी ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचे काही इथं मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. स्कूल हॉलिडे ड्यू टू हेवी रेन्स, इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड, टीचर्स डे सेलिब्रेटेड, लॉकडाऊन, नंतर इनॉग्रेशन या पद्धतीच्या वेगवेगळ्या न्यूज असतात. फक्त न्यूज लिहिताना सिंपल पास्ट टेन्समध्ये आपल्याला ते लिहायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जर समजा आपलं रेग्युलर रिपोर्ट अहवाल या अर्थाने असेल, न्यूज नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, व्हिजिट टू अ प्लेस ऑफ नॅचरल ब्युटी असे हेडिंग टाकायचं आणि 3 पॅराग्राफमध्ये कोण गेलं, कधी गेलं, म्हणजे आपली ट्रिप गेली होती का वगैरे, किंवा आपली फ्रेंड्स इन्फॉर्मल टूर होती का त्याबद्दलचं आपल्याला लिहायचं असतं. इथे पण सब्जेक्ट दिलेला असतो, खूप वेळेस इथे पॉईंट्स पण दिलेले असतात. फक्त आपल्याला सिक्वेन्शियली त्याची अरेंजमेंट करायची असते की सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत काय काय केलं, पिकनिक असेल तर. जर समजा आपण असं लिहिलं की आपण दुपारी चहा घेतला आणि मग नंतर लिहिलं की सकाळी आपण निघण्यापूर्वी ब्रेकफास्ट केला, तर असं आपल्याला नाही लिहिता येणार. आपल्याला सिक्वेन्स ठेवणं फार महत्त्वाचं असतं रिपोर्टमध्ये, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. डे सेलिब्रेशन्स असतात, एन्व्हायरमेंट डे, ॲन्युअल डे, स्पोर्ट डे, एक्झिबिशन असतं, बुक फेअर असतं, सायन्स फेअर पण असतं, म्हणजे सायन्स एक्झिबिशन पण असतं, ब्लड डोनेशन कॅम्प, आय डोनेशन कॅम्प वगैरे, किंवा हिमोग्लोबिन चेकिंग कॅम्प वगैरे या पद्धतीचे पण आपल्याला वेगवेगळे विषय या ठिकाणी असतात. परत एकदा आपल्याला असं डिस्कस करायचं आहे किंवा मी असं रिमाइंड करू इच्छिते की आपल्याला ना काय कोणतं रायटिंग स्किल लिहायचं आहे याचा विचार आपण फार करायचा नाही. आपल्याला विषय कोणता महत्त्वाचा किंवा विषय कोणता फॅमिलियर आहे. आता आपल्याला जर हा टीचर्स डेचा किंवा काय समजा टीचर्स डे सेलिब्रेटेड असा एक आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेतला आहे, तर आपण टीचर्स डेवर जर थोडंसं प्रिपरेशन आपलं आधी झालं असेल, लेटर रायटिंगमध्ये म्हणा किंवा ईमेल रायटिंगमध्ये किंवा एसे रायटिंगमध्ये, तर आपल्याला
त्याचा रिपोर्ट पण छान लिहिता येतो. का? कारण की आपल्याला हा सब्जेक्ट फॅमिलियर आहे. आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चननंतर काय होतं याचा विचार करावा लागत नाही. फक्त आपण फॉर्मॅटचा विचार केला की आपण खूप छान लिहू शकतो. म्हणजे आपल्याला फॉर्मॅटपेक्षा सुद्धा आपण कुठली गोष्ट रायटिंग स्किलमधली जास्त छान लिहू शकतो, कशाला न्याय देऊ शकतो, हे जास्त महत्त्वाचं असतं. जर फॉर्मॅट हे लक्षात ठेवण्यासाठी फार काही अवघड नाही आहे, त्यामुळे फॉर्मॅटकडे लक्ष द्यायचं नाही. फॉर्मॅटला 1 मार्क आहे इन जनरल टोटल फॉर्मॅटला. पण आपण मुख्य काय लिहितो आहोत, आपले शब्द कोणते आहेत किंवा आपले फ्लुएन्सी कशी आहे याच्यावर मार्क्स असतात. त्यामुळे आपण फील्डकडे लक्ष द्यायचं की हेल्थशी रिलेटेड काही पण आलं तर आपण लिहू शकतो, असं आपलं आहे का तयारी. त्यामुळे आपण फील्ड वाईज त्याची तयारी करणं, त्या सब्जेक्ट वाईज तयारी करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.